हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आली एकदम रमजान स्पेशल शीरखुर्मा आणि गुलगुल्यांची रेसिपी. तीही आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. शीरखुर्मा बघा एकदम मस्त असा झालेला आहे. त्याचसोबत गुलगुले बघा एकदम मस्त नरम, सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे झालेले आहेत आणि चवीला एकदम परफेक्ट आहेत. आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला बघा मी एक तोडून सुद्धा दाखवते. आतमधून एकदम मस्त असे झालेले आहेत आणि याला बनवायला अजिबात वेळ वगैरे काही लागत नाही. अजिबात सुरुवातीला भिजवण्याचं वगैरे झंझट नाही आहे. इन्स्टंट आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि बघा किती मस्त रसदार असे झालेले आहेत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण गुलगुले बनवत आहोत. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ असा बारीक कापून घेतलेला आहे. त्याचसोबत 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे हा रेशो 1:1 आहे. म्हणजे जेवढं पाणी तेवढंच मी गुळाचं प्रमाण इथे ठेवलेलं आहे. जर तुम्हाला जास्त गोड किंवा कमी गोड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता. तर बघा आता आपण याला व्यवस्थित काय करायचं आहे, मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे. जेणेकरून काय होईल की आपल्याला एकदम गुळाचं असं पाणी भेटेल. आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा आहे. फक्त गुळाला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर हे बघा गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद करूयात आणि याला बाजूला ठेवून देऊयात. आता करूयात पुढची प्रोसेस. तर बघा मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवत आहोत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. तर 1.5 वाटी पिठाचा इथे मी वापर केलेला आहे. त्याचसोबत आता इथे मी घालते काजू, बदाम, पिस्त्याचे काप. हे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल. इथे मी घालते इलायची पावडर अर्धा चमचा. त्यानंतर इथे मी घालते अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 1 वाटी नारळाचा कीस. तर नारळाचा कीस जेव्हा आपण यामध्ये घालतो ना, तर याची चव एकदम मस्त येते. तर नक्कीच आवर्जून घाला. आणि आता यामध्ये मी घालते गुळाचं जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि जेव्हा तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा कीस घालाल ना, तर याची चव एकदम अप्रतिम लागते. तर नक्कीच तुम्ही घाला. ड्रायफ्रूट नाही घातले तरी चालेल, पण नारळाचा कीस आवर्जून घाला. आता बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं मळून घ्यायचं आहे घट्टसर. एकदम पिठासारखं नाही मळायचं, जसं आपण पकोडे भाज्यांसाठी पीठ बनवतो ना, त्या प्रकारे. तर मी इथे आता पाण्याचा वापर करते. तर मी थोडं थोडं पाणी घालते यामध्ये. तर जर तुम्हाला असं वाटलं की पीठ जास्त घट्ट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालून इथे याला अजून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर हे पाणी मी नॉर्मल टेम्परेचरवर घेतलेलं आहे आणि तुम्ही इन्स्टंट लगेच याला बनवू शकता. तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हलक्या हाताने असं जास्त जोर दाबून मळायचं वगैरे गरज नाही आहे आणि पिठासारखं सुद्धा नाही मळायचं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस एकत्र. आणि जसं आपण भज्यांना, पकोड्यांना पीठ बनवतो त्या प्रकारे बनवायचं आहे बघा अशा प्रकारे. तर याला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी कमी वेळात होतं. तर बघा आता पीठ आपलं एकदम मस्त असं बनून झालेलं आहे. हे बघा मी दाखवते ना, अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल आहे. तर पीठ आपलं बनून झालेलं आहे. तेलसुद्धा मी गरम केलं आहे. आता मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तर बघा मी मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये असे सोडून घेते. तर कितपत तुम्हाला मोठे छोटे बनवायचे आहेत, पण छोटे छोटेच बनवा, म्हणजे काय होतं की ते आतपर्यंत एकदम मस्तपैकी शिजले जातात. तर मी अशी मीडियम साईजमध्ये बनवते बघा. आणि यांना काय करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. एक 3 ते 4 मिनटं लागतात. मीडियम फ्लेमवरती करायचं आहे, म्हणजे काय होतं की आतपर्यंत शिजतील. हाय फ्लेमवर केलं तर मात्र मग ते बाहेरून शिजून जातील पण आतून कच्चेच राहतील. तर हे बघा असं आलटून-पालटून काय करायचं आहे, यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. असं फ्राय करायचं आहे आणि एकदाच सगळे जास्त नाही घालायचे. एकदा जर का आपण जास्त घातले तर मग मात्र हे व्यवस्थित फ्राय होत नाहीत. त्यामुळे थोडे-थोडे करून घाला. आणि हे बघा अशा प्रकारे एकदम 10 ते 15 मिनिटामध्ये हा गोडाचा पदार्थ तयार होतो आणि तुम्ही ईदलाच नव्हे तर कोणत्याही वेळेला हा बनवून खाऊ शकतात किंवा मुलांना देऊ शकतात. एकदम हेल्दी आहे, चविष्ट आहे. आणि बघा अशा प्रकारे याला काय करायचं आहे, मस्त असं फ्राय करायचं आहे.
तर आपले सगळे गुलगुले आता ना फ्राय करून झालेले आहेत आणि अशाच प्रकारे मी सगळे बनवून घेते बाकीचे. तर बघा यांना मी काढून घेतलेलं आहे आणि आपले गुलगुले एकदम मस्त असे झालेले आहेत तयार. बघा एकदम मी तोडून दाखवते, रसरशीत, चवदार आणि चविष्ट असे तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण बघूयात आपली नेक्स्ट रेसिपी. तर त्याआधी बघा एकदम मस्त असे गुलगुले एकदम मस्त झालेले आहेत, नरम, चविष्ट आणि दिसायला किती मस्त दिसत आहेत. चवीला तितकेच मस्त आहेत, तर नक्कीच ट्राय करा. चला तर मग आता आपण दुसरी रेसिपी ट्राय करूया. तर दुसरी रेसिपी आपल्याला बनवायची आहे शीरखुर्मा. तर ही सुद्धा एकदम सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर त्यासाठी बघा मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालत आहे. तरी ते आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. तुपाने काय होतं की याची चव मस्त येते. आता यामध्ये मी शेवया घातलेल्या आहेत आणि यांना काय करते भाजून घेते 1-2 मिनटं. तर या भाजलेल्या शेवया आहेत त्यामुळे यांना जास्त भाजायला वेळ लागत नाही. जर तुम्ही कच्ची शेवई घ्याल तर मात्र भाजायला जास्त वेळ लागेल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला तुपाची कोटिंग करायची आहे. जास्त भाजायची वगैरे गरज नाही आहे. हे बघा अशा प्रकारे 1-2 मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की यांच्यामध्ये एकदम तूप आतपर्यंत जाईल. तर बघा एकदम मस्त शेवया आपल्या आता भाजून झालेल्या आहेत एकदम. आणि आता यांना काय करूयात आपण काढून घेऊयात. तर मी एका प्लेटमध्ये यांना काढून घेते आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शीरखुर्मा बनवाल तर सगळेच तुमचे फॅन होतील, एवढा मस्त होतो हा. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. तर बघा शीरखुर्मा बनवून झालेला आहे. आता पुन्हा मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1-2 चमचे तूप अजून घातलेलं आहे आणि यामध्ये आता मी घालते काजूचे काप, त्यानंतर पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप. जर तुम्हाला वाटलंच तर यामध्ये तुम्ही तुमच्या चवीने कोणतेही ड्रायफ्रूट ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. आणि यांनासुद्धा आपल्याला काय करायचं ना, मस्त असं भाजून घ्यायचं आहे खमंग. तर 2 मिनटं, 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती यांना भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही भाजायचं आहे. एकदम जास्त वेळ जर भाजलं तर मात्र हे कडू लागतील आणि सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. फ्लेम अजिबात हाय करायचं नाही आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि ही जी रेसिपी आहे जी बरोबर मी शेअर करत आहे, ही बाजूंच्या काकूंची रेसिपी आहे. त्यासुद्धा अशीच बनवतात आणि एकदम चविष्ट त्यांच्या पद्धतीने शीरखुर्मा लागतो, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर हे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही शीरखुर्मा बनवायची प्रोसेस आहे आणि त्याला वेळ लागत नाही, एकदम चविष्ट होते. तर बघा ड्रायफ्रूट आपले मस्त भाजून झालेले आहेत. आता काय करूया, त्यांना काढून घ्यायचं आहे. नाहीतर मग पॅन आपण बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे काय होईल की थंड होऊन जाईल व्यवस्थित. तर हे बघा अशा प्रकारे. तर मस्त असे हे भाजून झालेले आहेत. आता यांना मी काय करते ना, थंड व्हायला ठेवून देते, म्हणजे काय होईल की हे जोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करू तर मस्त थंड होऊन जातील. आता बघा मी इथे 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. दुधाला सुरुवातीला जेव्हा आपण उकळून घेतो ना, तर हे दूध फुटण्याचं वगैरे अजिबात चान्स राहत नाही. तर बघा अशा प्रकारे याला मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आहे 1-2-4 मिनटं. आणि दुधाची थोडीशी क्वांटिटी आपल्याला काय करायची आहे ना, कमी करायची आहे, जेणेकरून काय होईल की याची चव अजून मस्त लागेल. कंडेन्स मिल्क वगैरे वापरायची काहीच गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, एकदम मस्त असा हा शीरखुर्मा होतो. तर हे बघा मस्त असं दुधाला उकळी आलेली आहे आणि दूध मस्त असं थोडंसं कमी झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालूया थोडेसे मनुके. तर इथे मी थोडेसे मनुके घातलेले आहेत. मी डायरेक्ट वापरलेले आहेत. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यांना थोडा वेळ भिजवून मग वापरू शकता तरीही चालेल. तर बघा आता मी यांना व्यवस्थित काय केलं आहे, दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि दुधाला मस्त उकळी आलेली आहे. तर असं आपल्याला काय करायचं आहे, उकळी येऊन द्यायची आहे. आता यामध्ये मी घालते साखर. तर साखर इथे मी 1 वाटी घातलेली आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घालू शकता. तर 1 वाटी साखर मी व्यवस्थित यामध्ये विरघळून घेते. हे बघा अशा प्रकारे साखर यामध्ये विरघळलेली आहे. आता यामध्ये मी घालते इलायची. तर मी इथे 1 चमचा इलायची पावडर वापरलेली आहे.
हे बघा अशा प्रकारे इलायची पावडरने काय होतं की याची खुशबू एकदम मस्त येते आणि चवसुद्धा मस्त लागते. त्यामुळे इथे इलायची पावडर आवर्जून घाला आणि याला मस्त असं मिक्स करून घ्या. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, दुधाला थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मग काय होतं की शेवया जेव्हा आपण यामध्ये घालणार तर जास्त शिजवायची गरज पडणार नाही. आणि दुधाची थोडीशी क्वांटिटी कमी करायची आहे. म्हणजे जसं आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर 1 लिटरपेक्षा याचा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी करायचं आहे. आता बघा यामध्ये मी घातले शेवया, तर इथे मी भाजून ठेवलेल्या शेवया घातलेल्या आहेत आणि मिक्स करून घेते. त्यानंतर इथे आपण घालूयात काजू, बदाम, पिस्त्याचे जे भाजून ठेवलेले काप घालायचे आहेत आणि थोडेसे बाजूला ठेवायचे आहेत. जेव्हा आपण शेवटी गार्निशिंग करू त्यावेळेला आपल्याला वापरायचे आहेत. तर याला मस्त उकळी आलेली आहे. बाकीचे मी ड्रायफ्रूट इथे घालून घेते आणि मस्त असं याला मिक्स करून घेते. बघा अगदी सोपी रेसिपी आहे ना, कुणी सहज बनवू शकतो. ज्यांना शिरखुर्मा बनवायला अवघड वाटतं किंवा मग जमत नाही, तर ते नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकतात. आता बघा मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवया घातल्याच्या नंतर 1-2 मिनटं 2 ते 3 मिनटं याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, शेवया मस्त शिजून जातील आणि जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे. जास्त वेळ नाही शिजवायचं आहे. 2 ते 3 मिनटं बस इनफ आहे. तर बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि एकदम मस्त गरमागरम चविष्ट असा शिरखुर्मा आपला तयार झालेला आहे. तर याला बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण. मी गरमागरम सर्व्ह करत आहे. जर तुम्ही थंड करून सर्व्ह कराल तर अजून घट्ट होईल आणि मग अजून चवदार लागेल. तर मी गरमागरम याला सर्व्ह करते. हे बघा एकदम चवदार चविष्ट असा शिरखुर्मा आपला तयार झालेला आहे आणि दिसायला जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच चविष्टसुद्धा झालेला आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.